नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचे आपल्या डेली व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळेजण? आज आमच्या इथे सकाळी सकाळी निलावातून बटाटे आलेले आहेत, म्हणजेच आमच्या इथे उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे। तुमच्या इथे सुरुवात झाली आहे का उन्हाळी वाळवणाची? गंमत पहा ना, मागच्या वर्षी मला एवढे काही म्हणजे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ जमत नाहीत, परंतु देखील मागच्या वर्षी मी बनवले होते आणि तेव्हा मी डेली व्लॉग म्हणजे बनवत नव्हते आणि या वर्षी मी डेली व्लॉग सुरू केले आहेत। तर या वर्षी मी उन्हाळी वाळवण जास्त काही बनवणार म्हणजे करणारच नाहीये। या वर्षी फक्त वेफर्स करणार आहे, कारण मागच्या वर्षी मी ते केले नव्हते तेव्हा बटाटे खूप जास्त महाग होते आणि आज आणू उद्या आणू करत करत ते उन्हाळा संपून गेला, पण बटाटे काही आमच्या घरात आली नाहीत। आणि असेही गावाकडून काही म्हणजे वेफर्स वगैरे तसे पदार्थ येत नाहीत, बाकीचे सगळे पदार्थ येतील पण परंतु वेफर्स येत नाहीत, कारण वेफर्स म्हणजे खूपच किचकट काम आहे। म्हणून मग मी काय केलं, आता बटाटे तर आणले होते, मग म्हटलं चला बरोबर रविवारच्या आदल्या दिवशी बटाटे सोलायला आणि खिसायला घ्यायचे, म्हणजे रविवारी घरातील सदस्य सापडतात, त्यामुळे ते थोडीफार आपल्याला देखील मदत होते। म्हणून मग शनिवारी रात्रीचं असं जेवण वगैरे झाल्यानंतर तर आम्ही तिघे सर्वजण म्हणजे अशा एक जणाला बटाटे सोलायला दिले, मी बटाटे घिसत बसले आणि एक छोटा सदस्य होता तो मध्ये मध्ये खूपच करत होता, म्हणून मग त्याला जे काही चकल्या पडत होत्या ते त्याला असं पाण्यात टाकण्याचं काम दिलं होतं, त्यामुळे तो देखील असं म्हणजे नादवला होता आणि जास्त काही त्रास देत नव्हता। तुम्ही देखील असं करता का? किंवा करत नसाल तर मग हे असे छोटे सदस्य जर मध्ये मध्ये त्रास देत असतील तर त्यांना अशा प्रकारे कामात गुंतवायचं की जेणेकरून ते पण नादी लागतात आणि आपलं देखील काम हलकं होऊन जातं किंवा मग आपल्याला पण अशी चिडचिड होत नाही। आता सुरुवातीला या दोघांमध्ये तर खूप उल्हास आला होता, खूप उत्साह चालू झाला होता। हे बघा, मोठे साहेब तर असे बटाटे म्हणजे कॅमेऱ्यासमोर दाखवू सोलत होते आणि नंतर जसं म्हणजे वेळ वाढत गेला किंवा जास्त तेव्हा कंटाळून दोघे झोपे गेले आणि बटाटे मग सोलण्याचं आणि खिसण्याचं काम माझ्या एकटीवर झालं, परंतु निम्म्यापेक्षा जास्त मदत करू लागले होते, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, असंही दिवसभर दमून येतात, एवढी मदत केली तरी खूप झाली, आपल्या बायकांना आणखीन काय हवं असतं। दुसऱ्या दिवशी सकाळी किती जरी लवकर उठायचं म्हटलं तरी काही झालंच नाही, कारण रात्री झोपायला मला 1 वाजली होती, 1 वाजून म्हणून मग अलार्म वाजला तरी मग बंद करून परत झोपले। म्हटलं जाऊ द्या, रविवारच आहे, असं काही काम आहे आणि पतिदेव सुद्धा म्हटले होते की चल मी मदत करू लागतो, म्हणून मग काही निवांत झोपून राहिले आणि जेव्हा उठले तेव्हा तर पाहिलं ऊन तर म्हणजे डोक्यावर आल्यागतच झालं होतं, कारण सकाळी 8 वाजल्यापासूनच आता ऊन पडायला सुरुवात होते आणि मग आता म्हटलं आता एवढ्या उन्हाचं आता स्वतःला देखील खूप म्हणजे वैताग येणार आहे, तर बाकीच्यांचं माहिती नाही आता कितपत मदत करू लागतात। म्हणून मग उठल्या अगोदर असं पातेल्याला माती वगैरे लावून चुलीवर पाणी उकळण्यासाठी ठेवलं, जेणेकरून अंघोळ नाश्ता वगैरे होईपर्यंत पाणी उकळून जाईल, म्हणून मग अशा प्रकारे चूल पेटवायला घेतली। इथे आंघोळ नाश्ता होईपर्यंत पाणी मस्त उकळलं होतं, मग इथे वेफर्स हे या टिपमध्येच ठेवले होते, जेणेकरून ते व्यवस्थित भिजले जातील। दुसरं काही माझ्याकडे म्हणजे मोठं भांडं नव्हतं आणि खरंच टिपमध्ये वेफर्स असे भिजायला ठेवल्यामुळे सोपं जातं, मस्त पाण्यामध्ये असे भिजले जातात, कुठेही असे म्हणजे काळे पडत नाहीत। मग त्याच्यामध्येच असे भिजवून ठेवले होते, त्यानंतर धुवून घेतले आणि मग दोघांनी मिळून अशा प्रकारे टिप उचलून त्यातील वेफर्स टाकले। खरंच मग अशा प्रकारे घरातील सदस्य जर मदतीला असतील तर खूपच छान वाटतं, नाहीतर एकट्या बाईने करायचं म्हटलं तर खूपच वैताग येतो किंवा चिडचिड होते। आजूबाजूला जर घरे असतील तर तेथील बायका तरी अशा कामात मदतीला येतात। जेव्हा आम्ही रेंटने राहायचो तेव्हा खरंच तिथल्या आजूबाजूच्या बायका खूप छान होत्या, त्या अशा कामामध्ये मदत करायला नेहमी तत्पर असायच्या आणि पुढेच असायच्या। आपण फक्त बोलवायची वाट म्हणजे पाहणार, पण लगेच ते म्हणजे अशा कामात मदतीला येत होत्या आणि त्यामुळे काम खूप हलकं पण जायचं आणि गप्पा मारत छान वाटायचं। मग दरवर्षी म्हणजे मागच्या 2 वर्षी तर मी एकटीच करत होते, या वर्षी पतिदेव होते सोबतीला, म्हणून छान वाटत होतं आणि खरंच खूप छान प्रकारे म्हणजे मदत करत होते।
आणि हे वेफर्स बनवता बनवताच आमचं रील देखील बनवायचं चालू होतं. बाटलीमध्ये राखील होतं काय ग तुम्ही केलं. ही रील तुम्ही पाहिली का हे कमेंट करून नक्की कळवा. आणि वेफर्स बनवून झाल्यानंतर मी थोडेसे म्हणजे फ्रेंच फ्राईज गत देखील ते कट करून घेतले होते बटाटे. मग म्हटलं चला आता वेफर्स म्हणजे वाळू घालेपर्यंत तोपर्यंत हे बटाटे जरा थोडेफार शिजतील, नंतर मध्ये मध्ये येऊन पाहता येईल किंवा हलवता येईल म्हणून मग ते देखील शिजायला टाकले. आणि वेफर्स आम्ही वरती जिन्यावरती घेऊन गेलो वरती टेरेसवरती आणि मग दोघांनी मिळून अशा प्रकारे तिथे वेफर्स वाळू घालायला सुरुवात केली. आता वेफर्स शिजवायला एवढा टाइम गेला नाही, परंतु ते खिसायला खूप जास्त वेळ गेला होता आणि त्यापेक्षाही जास्त वेळ हा वेफर्स वाळू घालायला गेला होता. त्यात ऊन एवढं कडक आणि मेन म्हणजे 11 वाजून गेले होते आणि तेव्हा आम्ही कुठे वेफर्स वाळू घालायला वरती टेरेसवर आलो होतो. खरंच खूप जास्त पाय पोळत होते. मला काही ते चप्पल घालून वेफर्स वाळू घालणं पटत नव्हतं म्हणून मग मी काही ते चप्पल घातली नव्हती. परंतु मिस्टरांना म्हटलं तर ते म्हटले मी काही चप्पल काढणार नाही आणि ते साडीवरतीही चप्पल येऊन देणार नाही किंवा मातीचे खडे देखील उडून देणार नाही. मग म्हटलं जाऊ द्या चला वाळू घालतात तेच मेन आहे आणि जर म्हणजे स्वच्छतेची काळजी घेतली तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे. म्हणून मग अशा प्रकारे दोघांनी मिळून पटपट असे वेफर्स वाळू घातले. आणि उन्हाळी वाळवणात मी तर हा एवढा एकच पदार्थ केला, परंतु तो खूपच दमछाक उडून गेला. तर तुम्ही उन्हाळी वाळवणात अजून काय काय पदार्थ बनवले हे कमेंट करून नक्की कळवा. कारण मला तर एवढे काही म्हणजे पदार्थ जमत नाहीत, परंतु आवडतात तसे बनवायला किंवा माहिती करून घ्यायला. जर तुम्हाला काही वेगळे पदार्थ माहिती असतील तर ते देखील कमेंटमध्ये कळवा. मी नेक्स्ट टाईम नक्की बनवायचा प्रयत्न करेल की बटाट्यापासूनच आणखीन कोणते कोणते म्हणजे पदार्थ बनवता येतात साधे सोप्या पद्धतीने हे देखील म्हणजे कमेंट करून कळवा. किंवा कोणाचे रेसिपी चॅनल असतील तर त्यांनी देखील व्हिडिओ शेअर केले तर चालतील. ते जे पाहून आम्हाला म्हणजे ज्यांना काही असे बनवायला येत नाही त्यांना बनवण्यास मदत होते. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.